नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरापुडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणी पद्धतीचे कोळंबी रस्सा। तर इथे मी कोळंबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे। इथे जो आपला घाणीचा दोरा असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि इथे फोडणीसाठी साहित्य घेतलेले आहे। लाल तिखट घरगुती, मीठ, इथे धना पावडर घेतलेले आहे, हळद आणि गरम मसाला, आणि इथे मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला, कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, भाजकं वाटण आणि कोथिंबीर। भाजक्या वाटणामध्ये मी कांदा, खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं घेतलेलं आहे। तर इथे पातेलं गरम करत ठेवलेलं होतं, त्यामध्ये मी घातलेलं आहे तेल। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, मी थोडं कमीच घातलेलं आहे। तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालूया आपण कांदा आणि कांदा छान असा लालसर रंगावर आपण परतून घेऊया। तर इथे बघा आपला कांदा छान असा लालसर होत आलेला आहे। आता त्यामध्येच मी घातलेला आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची घालणार आहे आणि ती देखील छान मिनिटं आपण परतून घेऊया। तर इथे कांदा, टोमॅटो, मिरची आपली छान परतून झालेली आहे। आता मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, ती देखील छान परतून घेणार आहे आणि त्यामध्येच मी आपलं भाजकं वाटण घेतलेलं ते देखील घालणार आहे आणि ते पण आपण परतून घेऊया। आणि आता आपण मसाले घालूया, ते देखील छान असे परतून घेऊया। इथे बघू शकता मसाले आणि आपले सगळे एकजीव झालेले आहेत। तर आता मी कोळंबी घातलेली आहे आणि ती छान मसाल्यात आपण एकजीव करून घेऊया, म्हणजे आपला मसाला एकसारखा पूर्ण कोळंबीला आपल्या लागेल आणि छान अशी एक वेगळी चव आपल्या कोळंबीला उतरेल। तर इथे आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। मी थोडं थोडं करून पूर्ण 1 ग्लास पाणी घालणार आहे। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी घालायचं असेल तर करू शकता, किंवा अगदीच वाफेवर सुकी जरी केलात तरी खूप छान लागते। तर आता इथे मी 1 ग्लास पूर्ण पाणी घातलेलं आहे। आता मी झाकण ठेवून, झाकणावर थोडं पाणी ठेवून छान अशी एक वाफ काढून घेणार आहे। तर आता वाफ येतेच आहे, तोपर्यंत मी एक बटाटा घेतलेला आहे साल काढून, तो आता मी कट करून घेणार आहे आणि तो देखील मी आता एक वाफ आल्याच्या नंतर आपल्या रश्श्यामध्ये घालायचा आहे। तर बटाट्याची जाडी मी एवढी ठेवलेली आहे, तुम्ही याहीपेक्षा बारीक करू शकता। तरी ते बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे। तर आता मी बटाटा घालते आणि बटाटा घालून झाल्यावर आणखी एक 2 ते 3 मिनिटं आपण वाफ काढून घेऊया। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि वाफ छान आलेली आहे, बटाटा देखील छान शिजलेला आहे आणि आपला रस्सा पण खूप छान झालेला आहे। तर वरून आता कोथिंबीर घालूया आणि गॅस आता आपण बंद करूया आणि एका बाउलमध्ये मी आता काढून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही आपला रस्सा खूप छान झालेला आहे, बटाटा देखील छान शिजलेला आहे आणि कोळंबी पण खूप छान शिजले आणि चवीला पण अगदी खूप भारी झालेला आहे। तर नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।